ठरलं तर मग या मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या महा एपिसोड भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन म्हणत असतो म्हणजे अस्मिताईला सगळं माहिती आहे आणि ही गोष्ट तिला चुकीच्या पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणायची आहे आणि यामध्ये तिला आपल्या नात्यावरती संशय घ्यायचा आहे. पण मला असं वाटतंय तिने ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने समोर आणण्याआधी आपल्याला ही गोष्ट व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणली पाहिजे, नाहीतर अस्मिताई याच गोष्टीचा फायदा घेईल आणि चुकीचं सगळं घडवून आणेल. आणि तितक्यात आता अर्जुनला कॉल येतो. अर्जुनला कामासाठी बोलवलं जातं. सायली म्हणते सर काहीतरी सोल्युशन निघेल, तुम्ही या सगळ्याचा परिणाम आपल्या कामावरती होऊ देऊ नका असं म्हणत सायली अर्जुनला समजवत असते. इकडे अस्मिता भलतीच खुश असते आणि ती आता ताबडतोब प्रियाला कॉल करते. आणि म्हणते तुला माहिती आहे का, खूप मोठी गुड न्यूज आहे, तू कुठे आहेस आत्ता? यावरती प्रिया सांगते थांब ग जरा, मी आत्ता बोलू शकत नाही, मी ना बाबांसोबत जरा विपुलकडे आलेली आहे. अस्मिता म्हणते काय ग, तू खरंच काही एंगेजमेंट वगैरे करत तर नाही आहेस ना? प्रिया म्हणते तो जरा वेगळा मॅटर आहे, मी तुला नंतर सांगेन, आत्ता तू का कॉल केलास ते सांग. अस्मिता म्हणते मी खूप खुश आहे. अगं घरामध्ये गुरुजी आले होते, त्यांनी सायली अर्जुनची चोरोटी म्हणजे सायलीची चोरोटी भरायला सांगितलेली आहे आणि सायली अर्जुनचा चेहरा तर पाण्यासारखाच झाला होता. लवकरात लवकर त्यांचं पेत्र आता उघडं पडणार. प्रिया म्हणते मी तर वाट बघतीये, मला तर दिवसा स्वप्न पडत आहेत की पूर्णाजीने सायलीला घराबाहेर हकललं आहे. अस्मिता म्हणते लवकरच हे स्वप्न पूर्ण होणार आहे, आता बघ आपला प्लॅन यावेळेला यशस्वी होणार आहे. प्रिया म्हणते खरंच तुझ्या तोंडात साखरच पडो, आता मला हे सगळं पाहायचंच आहे. दोघे जणी प्लॅन करत असतात तोपर्यंत अर्जुन सायली उदासपणे बसलेले असतात. अर्जुन म्हणतो या सगळ्यातून काय सोल्युशन काढायचं काहीच कळत नाहीये. सायली म्हणते बस झालं, आता आपण खूप वेळ ठेवायचं नाही हे गुपित, आपण सगळ्यांना सांगून टाकूया. याच्यावरती अर्जुन म्हणतो झालं, फिरून फिरून तुमची गाडी मूळ पदावरती आली. अहो सगळ्यांना सांगायचं म्हणजे आपण खोटे नवरा बायको आहेत हे सगळ्यांना समजेल ना? थांबा जरा, मला काहीतरी विचार करू दे. सायली म्हणते सर काय विचार करूया? यावरती अर्जुन म्हणतो जर आपण ज्या डॉक्टरांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत असं सांगितलं त्याच डॉक्टरांकडे पुन्हा गेलो आणि त्यांनी सांगितलं की रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, मग तर मम्माचा विश्वास बसेल ना? सायली म्हणते हो ही पण आयडिया योग्य आहे, पण तुम्हाला माहितीये का सर, हल्ली घरी सुद्धा प्रेग्नन्सी किट मिळते, त्याने आपण टेस्ट करू शकतो, ती आणायची का आपण? अर्जुन म्हणतो ती प्रेग्नन्सी किट मम्मासाठी पुरेसी होणार नाही, त्यामुळे आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि त्याच डॉक्टरांचे रिपोर्ट आणू आणि मम्माच्या हातात ठेवू, म्हणजे हा विषय कायमचा संपेल. असं म्हणत दोघं जण आता हॉस्पिटलला आणायचा विचार करतात. पण सायली म्हणते मला आईनं बाहेर कुठे पाठवतच नाहीत. अर्जुन म्हणतो ते मी बघतो काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात. त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो मम्मा सायलीला देवळात जायचं आहे, म्हणजे गुड न्यूज कळल्यापासून ती देवळात नाही ना गेली, म्हणून ती म्हणत होती की देवळात जाऊया म्हणून. यावरती आता इकडे कल्पना म्हणते हो ग सायली, मग मला नाही तू बोललीस ते? सायली विचार करते सर खोटं बोलताना तरी देवाचं नाव घेऊ नका, किती खोटं बोलताय? कल्पना म्हणते सायलीची इच्छा आहे ना देवळात जायची, मग सायली देवळात जाईलच. यावरती नाटक करत अर्जुन म्हणतो ठीक आहे मामा, मग तू घेऊन जा बरं सायलीला देवळात. अस्मिता विचार करते मध्येच हे देवळाचं काय काढलं, आणि अर्जुन तर देवावरती विश्वासच ठेवत नाही. कल्पना म्हणते मी का घेऊन जाऊ, तू जा ना. अर्जुन म्हणतो नाही माझा काही देवावरती विश्वास वगैरे नाहीये, मला कामं लाईनअप आहेत, त्यामुळे तूच जा. कल्पना म्हणते अर्जुन तुला माहिती आहे ना सायलीला देवळात जायचं आहे ना, आता तुला सायलीला आणि बाळाला दोघांना देवळात घेऊन जाण्यासाठी वेळ नाहीये, असं नको करू, तुला जायलाच पाहिजे. अर्जुन मुद्दाम आढेवेढे घेत असतो, कल्पना त्याला मनवत असते. आता अर्जुन आणि सायली कुठेतरी बाहेर पडतायत, म्हणजे काहीतरी गडबड आहे, कारण अर्जुन देवळात जायला तयार कसा होईल? म्हणून आता अस्मिता पटापट सगळे पोहे खाते आणि इकडे अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करायला निघते. तोपर्यंत अर्जुन आणि सायली मंदिराचा बहाणा करून हॉस्पिटलमध्ये निघालेले असतात. कल्पना म्हणते काय ग अस्मिता, एवढे फास्ट पोहे का खाल्लेस? अस्मिता म्हणते काही नाही अगं असंच, आणि ताबडतोब धावत पळत ती आता अर्जुन सायलीचा लपून छपून पाठलाग करायला निघते. तोपर्यंत प्रिया आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि ती विचार करत असते इकडे आग आणि तिकडे विहीर, हे काय असतं ना हे मला आज कळलं, म्हणजे विपुल हा डोक्यावर बसलाय, या सायलीला तोंडावरती पाडण्याचा प्लॅन सक्सेसफुल होत नाही, करायचं तर काय करायचं असा विचार करत असताना तिला अस्मिताचा कॉल येतो. अस्मिता म्हणते हॅलो तन्वी, तू लवकरात लवकर जिथे असशील ना तिकडे माझ्या लाईव्ह लोकेशनवरती ये. प्रिया विचार करते एक वेळ आग आणि दरी कोसळली, पण ही विहीर नाही परवडली, आणि ती म्हणते मी तुझा पाठलाग करत काय येऊ ग? त्यावरती आता अस्मिता सांगते अगं अर्जुन आणि सायली देवळाचा बहाणा करून बाहेर पडले, मी लपून छपून त्यांचा पाठलाग करते, पण मला नाही वाटत आहे तो देवळात जाईल, कारण अर्जुन काही देवळात वगैरे जाणाऱ्यातला नाहीये,
म्हणून मला असं वाटतंय ते दोघं जण खोटं बोलतायत आणि त्यांचं खोटं पकडण्यासाठी ते कुठे जात आहेत ह्या अपडेट घेण्यासाठी मी पाठलाग करते, तुला लोकेशन पाठवते, तू ताबडतोब त्या लोकेशनवरती ये. अस्मिताचा विचार ऐकून प्रिया म्हणते हो हो ठीक आहे, तू मला लोकेशन पाठव, मी ताबडतोब तिकडे पोहोचते. असं म्हणत आता प्रिया पण तिचा पाठलाग करायला लागते. दोघी जणी अर्जुन आणि सायलीच्या मागावरती आता हॉस्पिटलमध्ये जायला निघतात सुद्धा. तोपर्यंत इकडे आता कल्पना सांगत असते, विमल आपण ना अर्जुनसाठी काहीतरी सरप्राईज ठेवलं पाहिजे, म्हणजे अर्जुन सायलीला छानपैकी आपण काहीतरी सरप्राईज दिलं पाहिजे जेणेकरून ते दोघं जण खूप खुश होतील. पूर्णाई काय वाटतंय तुम्हाला? यावरती आता पुढे विमल म्हणत असते हो ना, आणि बघा तरी अर्जुन दादा तयार सुद्धा झाले जायला. यावरती कल्पना म्हणते हो, येणाऱ्या बाळाचाच पायगुण आहे हा. अर्जुन स्वतःहून गेला की देवळामध्ये? पूर्णाई म्हणते स्वतःहून नाही गेला कल्पना, तू स्वतःच्या मनाला उगाच खोटं काही सांगत बसू नको हा. अगं तू फोर्स केलास तेव्हा तो गेला. कल्पना म्हणते पण पूर्णाई याआधी पण मी त्याला फोर्स केला होता, पण कुठे गेला तो? पूर्णाई तुम्ही मनामधून हा राग काढून टाका ना, म्हणजे हा राग आता मनात अजिबात ठेवू नका. सुभेदारांचा वंश येणार आहे, आता मनात राग ठेवून काय कराल तुम्ही? त्याला रागाने स्वागत कराल का? पूर्णाई उठून चाललेली असते. कल्पना तिचा हात धरते. पूर्णाई म्हणते ठीक आहे, एक काम करा, आपण ना चोरोटी भरून झाली की 5 किलो पेढे मागवून घेऊया. 5 किलो पेढे मागवू आणि आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये वाटूया. त्याचबरोबर आपल्या देवळामध्ये अभिषेक कर, आपल्या येणाऱ्या बाळाचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून तू त्याचा अभिषेक करून घे. असं म्हणत पूर्णाई सुद्धा आता मात्र या आनंदामध्ये ती सामील आहे हे दर्शवत असते आणि कल्पनाचा आनंद गगनात मावेनासा होतो. प्रतिमाच्या फोटोकडे कल्पना पाहतच बसते आणि विमलकडे हसून पाहते. विमलला पण आनंद झालेला असतो. तोपर्यंत अर्जुन सायली आता दवाखान्यात आलेले असतात आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या समोर बसलेले असतात. पहिलं कोण बोलणार, तू बोलणार की मी बोलणार, असं दोघांची गडबड चालू असते. अर्जुन म्हणतो बोला बोला तुम्ही बोला. त्यावर ते सायली म्हणते त्या दिवशी मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये आले होते चेकअपसाठी, तर तुम्ही ना मला रिपोर्ट पॉझिटिव्ह दिले. तसं मला काही वाटत नाहीये, पहिल्या 3 महिन्यातली मला काही लक्षणच दिसत नाहीयेत. डॉक्टर म्हणतात अरे देवा, तुम्हाला असा किती अनुभव आहे आणि पहिल्या 3 महिन्याची लक्षणं काय असतात बरं? आता सायली थोडीशी गडबडते. यावर ते डॉक्टरबाई म्हणतात अहो रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत तर मग ते पॉझिटिव्हच असतील ना? सायली म्हणते नाही, पण मला असं वाटतंय की नाही आहेत ते पॉझिटिव्ह. त्यावर ते डॉक्टर म्हणतात असं तुम्हाला का बरं वाटतंय? अहो पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेत, मी स्वतः चेक करून तुम्हाला सांगितलंय ना. ठीक आहे, आपण एक काम करूया, तुम्हाला पुन्हा चेक करूया, पुन्हा चेक करून काय होतंय ते बघूया आणि तुमच्या समाधानासाठी आपण पुन्हा रिपोर्ट करूया, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तुम्ही म्हटला होतात ना की तुम्हाला मॉर्निंग सिकनेस होत होता, ते मग मॉर्निंग सिकनेस होत होता म्हणजे हेच सगळं कारण असणार. अर्जुन म्हणतो पण एकदाच मॉर्निंग सिकनेस झाला. डॉक्टर म्हणतात मग चांगलं आहे की तुमच्या बायकोला जास्त त्रास नाही होणार. अर्जुन म्हणतो पण तुम्ही चेक तर करा. मग सायलीला चेकिंगसाठी घेतलं जातं. तोपर्यंत इकडे अस्मिता पाठलाग करत आलेली असते. तिच्या मागोमाग प्रिया येते. अस्मिता म्हणते काय ग, कुठे राहिलीस तू इतका वेळ? याच्यावरती प्रिया म्हणते अगं तू इथे का थांबलेस? अस्मिता म्हणते हे दोघं जण मंदिराचा बहाणा करून हॉस्पिटलमध्ये आलेत, मी त्यांना लपतछपत इथपर्यंत आले. या प्रिया म्हणते चल आत जाऊया. अस्मिता म्हणते अगं आत त्यांनी पाहिलं तर? प्रिया म्हणते अगं पण आत गेल्याशिवाय कळणार कसं त्यांचा काय प्लॅन आहे ते? तोपर्यंत इकडे आता डॉक्टर सायलीला चेक करतात. चेक केल्यावरती आता सगळेच त्यांना लक्षणं नॉर्मल वाटायला लागतात. तोपर्यंत प्रिया आणि अस्मिता या दोघांचं काय प्लॅनिंग आहे, दोघं जण काय बोलतायत हे ऐकण्यासाठी हॉस्पिटलमध्ये एंट्री करतात. प्रिया सांगत असते अगं त्यांनी पुढचं काही पाऊल उचलायच्या आधी आपल्याला पुढचं पाऊल उचलायला पाहिजे की नको? चल चल आतमध्ये जाऊया. आता डॉक्टर चेक करून आणि म्हणतात खरंच की पहिल्या 3 महिन्याची जी लक्षणं असतात म्हणजे बीपी शूट आउट होतं तसं काहीच नाहीये. मला असं वाटतंय आपण पुन्हा एकदा तुमचे रिपोर्ट करूया, पण त्याआधी आपण जुने रिपोर्ट पाहूया. जुने रिपोर्ट पाहिल्यावरती नक्की काय आहे ते आपल्याला समजेल. आणि डॉक्टरबाई नर्सला जुने रिपोर्ट आणायला सांगतात. नर्स जुने रिपोर्ट घेऊन येते. अर्जुन सायलीच्या जीवात जीव नसतो, नक्की काय चाललंय हे त्यांना कळतच नसतं. नर्स रिपोर्ट घेऊन येते आणि म्हणते मॅडम हे यांचे रिपोर्ट, पण काहीतरी गडबड आहे. यावरती डॉक्टर म्हणतात गडबड? काय गडबड आहे? नर्स म्हणते अहो यांचे रिपोर्ट तर निगेटिव्ह आहेत. आता मात्र डॉक्टरांनाच धक्का बसतो आणि त्या म्हणतात बघू बघू. डॉक्टर ते रिपोर्ट पाहतात. सायली अर्जुनला काहीच कळत नसतं. रिपोर्ट पाहिल्यावरती डॉक्टर म्हणतात हो की तुमचे रिपोर्ट खरंच निगेटिव्ह आहेत. आमच्या हॉस्पिटलमधून काहीतरी गडबड झालेली आहे.
म्हणजे तुम्हाला रिपोर्ट निगेटिव्ह असून पण पॉझिटिव्ह मी कसे सांगितले, मला काही कळत नाही, प्रिंटिंग मध्ये काहीतरी मिस्टेक असेल. आता हे ऐकल्यावरती अर्जुन सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होतो. दोघं जण एकमेकांकडे पाहायलाच लागतात आणि नुसते पाहतच नाहीत तर अर्जुन आता सायली अभिनंदन, आपले रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत असं म्हणत चक्क सायलीचं अभिनंदन करतो आणि दोघं जण एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट करतात. आता मात्र डॉक्टर डोक्याला हात लावायलाच बसतात. हे काय, हे नवीनच जोडपं पाहायला मिळते. डॉक्टर म्हणतात, अहो आतापर्यंत मी इतकी जोडपी पाहिली पण असं निगेटिव्ह रिपोर्ट आल्यावरती एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट करणार नाही हं पाहिले. अर्जुन म्हणतो नाही नाही, त्याचं कसं आहे ना, त्या प्रेग्नंट तर होतीलच नंतर, पण सध्या आहे ना, सध्या आम्हाला थोडंसं डाऊट होता की काही वेगळं ह्यांना झालंय का, पण नाही, यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत ना, म्हणून आम्हाला आनंद झाला, बाकी काही नाही असं म्हणत अर्जुन सारवासारव करतो खरी, पण डॉक्टरांना खूप मोठा धक्काच बसतो. पण अर्जुन सायली आनंदाने वेडेपिसे झालेले असतात. आता हेच रिपोर्ट नेऊन कल्पनाच्या हातामध्ये ठेवायचं असा प्लॅन असतो, पण घरी वेगळाच प्लॅन ठरलेला असतो. आता अर्जुन सायली घरी गेल्यावरती पुढे काय होणार, अस्मिता प्रियाचं भांड कसं फुटणार आणि आता मालिका एका वळणावरती कशी येणार हे पाहायचं असेल तर महा एपिसोड भाग 2 नक्कीच पहा.